ओम, हॅलो मावशी, कसा झाला का आईचा वाढदिवस? आईला माझी आठवण नाही ना आली? तिला त्रास नाही ना झाला? आय होप आईने एन्जॉय केलं असेल. आधीच आईला माझ्यामुळे खूप त्रास झालाय, अजून त्रास नको. हॅलो मावशी, मला खूप आठवण येते आईची. मला खूप आठवण येते. हॅलो मावशी, मला तुझ्या स्पर्शात आईचा भास होतोय. काय झालं नलू मावशी? आई, 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 अजिबात रडायचं नाही. हे बघ, मला सगळं कळलंय. सगळं कळलंय मला. दादांनी सगळं सांगितलं. का लपवलंस? का लपवलंस? मी तुला किती घालून पाडून बोलले बेटा. घरातून हाकलून दिलं, तुझ्याशी बोलणं टाकलं, पण एका शब्दाने सुद्धा तुला तुझी बाजू मांडावीशी वाटली नाही. तू तुझ्या आईला परक करून टाकलं. नाही, असं नाहीये. नका परक करी नाही. माझ्याशी एक शब्द बोलायचा नाही. लहानपणापासून अगदी कालपर्यंत मनातली प्रत्येक गोष्ट तू मला सांगत होतास ना. एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. का केलंस असं? तुला काय वाटलं? अशा प्रसंगामध्ये तुझी आई कमी पडेल? असं नको बोलूस. का बोलतेस? हो, बाकी कुठलीही गोष्ट असते ना तर चाललं असतं, बघ का. एवढा त्रास नसता झाला. पण ही तुझ्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट, तुझ्या सगळ्यात जवळची गोष्ट तुझ्यापासून दूर जाताना तू एका शब्दाने सुद्धा तक्रार केली नाहीस. का केलंस तू ओम हे? तू काय करून बसलास कळतंय का तुला? नशिबापुढे ना कोणाचं चालत नाही. अरे, माझं आणि स्वीटूचं लग्न नव्हतं माझ्या नशिबात. तुमचं लग्न नाही झालं. का बोलतोस तू असं? बस शकू, ओम, पुरे आता हा विषय. ओम, नाही हा रडायचा. शकूचा वाढदिवस आहे आज. डोळ्यात पाणी नाही. दादा, काय चाललंय? ओमकारची काही चूक नाहीये शरद.
लग्नाच्या दिवशी ओमकार माझ्या सोबत होते. माझ्यासाठीच त्यांना लग्न मंडपातून निघावं लागलं. हे सगळं माझ्यामुळे झालंय. ओमकार, मला माफ कर. माझ्यामुळे तुमचं आणि माझ्या स्वीटूचं खूप मोठं नुकसान झालं. दादा तुम्ही नाही 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 दादा, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. प्लीज. ओम दादा, चिन्या, अरे चिन्या, इट्स ओके. ओम सॉरी, माफ कर मला. ओ काका, नाही तुमचं काही चुकलं नाहीये. माझ्यामुळेच झालंय हे सगळं. दादा नाही, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. तुम्ही ताई, आता तरी तुला असं वाटतंय का की माझी काही चूक नव्हती यात? मला माहितीच होतं तू चुकला नाहीच आहेस. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. मी सांगितलं होतं सगळ्यांना थांबा जरा. तो कुठे गेलाय, का गेलाय हे समजून घेऊया, थांबूया त्याच्यासाठी. पण त्यावेळी मॉमने नाही ऐकलं. जे घडून गेलं ते आपण नाही बदलू शकत होतो, पण आता जे सुरू आहे ते तर नक्कीच बदलू शकतो ना. तू इथे चाळीत असं आयुष्य जगण्यापेक्षा घरी चल. मी आणि मॉम तुला इथून घेऊन जायला हवं. चल. मी नाही येऊ शकत तिथे. का? तिथे स्वीटू आहे. स्वीटू आहे म्हणून काय झालं? अरे तुझं आहे ना ते घर. इतकं हक्काचं घर असताना, हक्काची माणसं असताना त्यांना सोडून त्यांच्यापासून लांब इथे तू ह्या लोकांमध्ये का राहतोय साहेब? आणि आता सगळ्यांना कळलंय की जे काही झालं ते तुझ्यामुळे नाही झालं. दादांनी सांगितलंय ना सगळ्यांना. काय दादा, खरं काय ते पोचलंय ना लोकांपर्यंत. मग आता तू इथं का राहतोयस, स्वतःला का त्रास करून घेतोयस? कळू दे ना स्वीटूला पण की तू तिच्या वडिलांसाठी हे सगळं सॅक्रिफाईस केलंयस. तिच्या वडिलांसाठी तू असं वागलायस, त्यांना वाचवलंयस तू, आणि म्हणून तू लग्नाला पोहोचू नाही शकलास. चोखेत आहे, तिचं लग्न झालंय. आता या सगळ्या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाही आता. इट्स ऑल राईट, इट्स फाईन. अरे पण तिच्या मनात तुझ्याविषयी काय आहे समजून घ्यायला नको? मिसअंडरस्टँडिंग आहेच ना? मिसअंडरस्टँडिंग आहे, इट्स ओके. पण आता तिचं दुसरं लाईफ आहे. त्या लाईफ मध्ये मी नाहीये. अरे पण तिच्या मनात तुझ्याविषयी राग आहे. राग धरलाय ना, दॅट इज गुड. तिने आयुष्यभर माझ्याबद्दल गिल्ट नकोय घ्यायला. बाबा जे
जे करायचं ते कर. इथून चल तू. मला तू घरी. ताई मी नाही येऊ शकत. मी इथे सुखात आहे. इथे माझीच माणसं आहेत सगळी. ते हा माझीच माणसं आहेत. पण मी तिथे आलो तर आय कांट कम. आय एम सॉरी. आणि तूही मला एक प्रॉमिस कर की मी त्या दिवशी का आलो नाही, मी कुठे होतो, कोणाबरोबर होतो, हे तू कधी स्वीटूला सांगणार नाहीस. तिची काळजी घेशील. तिथे ती एकटीच आहे. वचन दे. हे मला वचन दे. मी वचन देते तुला. मी घेईन तुझ्या स्वीटूची काळजी. हे पण ठेवा. काय करताय तुम्ही हे? चुकून पडलं चुकून. काय एक गोष्ट धड करता येत नाही तुम्हाला. नीट बोला तू. नवऱ्याशी बोलते जरा रिस्पेक्टफुली वाग. रिस्पेक्ट मागायचा नसतो, तो मिळवायचा असतो. आणि तुम्हाला एवढंच वाटतं ना सेल्फ रिस्पेक्ट बद्दल, मग नवीन घर घ्या. चला आपण तिकडे शिफ्ट होऊ. चला. ते बघ परत तेच सांगतोय तुला. नवरा आहे मी तुझा. नवऱ्याशी जरा नीट बोल. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. नवरा बायकोंना सगळ्या बाबतीत समान दर्जा असला पाहिजे. कामाची वाटणी समान असली पाहिजे आणि एकमेकांबद्दलचा आदरही समानच असला पाहिजे. त्यात या घरात आपला दोघांचाही दर्जा सेम आहे. पाहुणे. हे माझ्या शकू मावशींचं घर आहे आणि यात आपण दोघंही पाहुणे आहोत. त्यामुळे पडेल ते काम करायचं. पडेल ते का जमेल ते? पडेल ते काम जमवायलाच हवं. शेवटी तुमच्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे मिस्टर मोहित परब. आवरा ते रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. पाणी. काय सॉरी मॅम. मला ना जाम टेन्शन आलंय. आतापर्यंत काहीच ऐकलं नाही. मला जाम टेन्शन आलंय. भीती वाटतेय. काय होईल काय माहित नाही बाबा. सारखं निगेटिव्ह बोलू नको रे. गप्पा बस जरा. कसा गप्प बसू मॅम? स्वीटू. तिला कशाला सांगताय? कसा गप्प बसू मॅम मी? तुम्हीच सांगा. एक तर या डबू मिरचीनी मला सकाळपासून कामाला लावलंय. मिनिटभर सुद्धा बसू दिलेलं नाही हिने. आणि तिथे तिचा बाप, त्याला काहीतरी भलतसलतच आठवायला लागलंय. आता हे बाप लेक मिळून आपल्या दोघांचा बाजा वाजवणार. असं काही होणार नाही. जर हुशारीने जरा डोकं चालवून वाग ना.
हुशारीने चतुराईने म्हणजे कसं? अरे मदत कर तिला. ती सांगते ते आई कर ती सगळी कामं. तिला वाटू दे की तुझं तिच्यावर खरंच प्रेम आहे. तो म्हातार काही बरळला तर? अरे नाही रे बाबा, तू दादड्या काही बोलणार. कारण बाकी काही कळत नसलं तरी त्याची मुलगी 24 तास माझ्या घरात राहते हे मात्र पक्क माहितीये त्याला. सतत माझ्या समोर वावरते हेही माहितीये त्याला. आणि आता तर काहीच नाही, कारण सगळ्यांसमोर मी ओमला वचन देऊन आले मी तुझ्या स्वीटूची काळजी घेईन. हो मॅम, पण गप्प बस जरा. तुला काय वाटतं सगळ्या गोष्टींची घाई फक्त तुलाच आहे? नाही, या त्या स्वीटूला माझ्या घरातून बाहेर काढायची सगळ्यात जास्त घाई मला आहे. कारण ती जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत माझा भाऊ या घरात येऊ शकत नाही. तो जितक्या लवकर ती घरातून बाहेर जाईल तितक्या लवकर माझा ओम या घरात परत येईल. आणि मला लवकरात लवकर माझ्या ओमला या घरात परत आणायचं. बिचारा एकटाच झोपलाय रे. आपण त्याला आत घेऊया का रे झोपायला? हा हो बाबा, आपल्यामुळे आधीच किती त्रास झालाय त्याला. त्याला मी म्हटलं आतमध्ये येऊन झोपतो, म्हणतो नाही इथेच ठीक आहे. ऐकत नाही अजिबात. असं सांगून नाही येणार तो. त्याच्याही मनाला काहीतरी संकोच वाटतच असेल ना रे. पण मग आपण काय करायचं आता? तो असं बाहेर झोपून आपण आतमध्ये झोपायचं मला नाही बरोबर वाटत. त्याला घरात घेऊयात ना, मी उठवतो त्याला. असं नको उठू, नाही येणार. काय आयडिया? हे काय करतो? इथे आंघोळ करणार आहेस तू आता? नाही बाबा, हक्काची जबरदस्ती. पाऊस आला, पाऊस 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 आला, पाऊस बाबा, पाऊस आला, पाऊस आला. मी काय म्हणतो, ये रे ओमकार तुम्ही काम करा, तुम्ही वर झोपा. या. नाही दादा, अरे नको, तुम्ही इथे झोपा. मग तू खाली झोप. काका अरे चिने, मी काय म्हणतो, चिने इथे झोपेल, तू इथे झोप, मी इथे झोप. काका पण आता पण नाही बिन नाही. चल गुड नाईट. चला गुड नाईट चला झोपायचं. ओमकार झोपा तिथे, कुणाला काही अडचण होणार नाही. झोपा झोपा. नाही हो दादा. अरे ओम, होईल जागा. आजपासून तू आताच झोपच. हो ना. आणि एक तर कधी पाऊस पडतो, उगाच तुझी झोपमोड व्हायची. नाही काकी, माझ्यामुळे तुम्हाला अडचण नको व्हायला फक्त. अरे ओम, अडचण कसली त्यात? ए चिन्या, सरक तिकडे. त्या दोघींना झोपायचं ना. अरे आपण ऍडजस्ट करूया ना त्याला. ठीक. चल ओम, ती उशी दे. झोपून दादा, हे एक उशी. अरे तू झोप. अर्धी घेऊ, पण तू झोप. झोप. गुड नाईट. स्वीटू, मी तुला काही देऊ शकलो नाही, पण तू मात्र मला एक गोड फॅमिली दिलीस, प्रेम करणारी माणसं दिलीस. देव करो तू मोहित सोबत सुखात राहा.